हो यावाला एच पहिला चेंडू वॉट अ कॅच. पहिल्या बॉल वरती मोठा ब्रेक थ्रू आणि अभिला मैदान सोडावं लागते. गॉन. थँक्यू. पहिलं षटक मार्गाचं असताना पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू अभि बाद झाला आणि अभि बाद झाल्यानंतर सदाला मैदानात यावं लागले. अभि बाद झाला म्हणजे सदाची आता जबाबदारी वाढली आहे. सदाच्या बरोबरीनेच मैदानात असलेला अनिकेत याच्यावरती सुद्धा जबाबदारी वाढली आहे. पण पहिल्या चेंडूवरती मिळणारं यश हे नेहमीच गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावताना दिसत असतं आणि त्यामुळे आता यशचा आत्मविश्वास हा 7व्या आसमानावर जाऊन पोहोचलेला असणार आहे. आणि असं असताना त्याच्यासमोर बॅटिंग करणं खूप मोठं चॅलेंज आहे. ही डिफिकल्ट टास्क आहे. आता त्या टास्कला सदा कशा पद्धतीनं पार करतोय बघावं लागणार आहे. चला प्लीज घाई करा. नेक्स्ट बॉल. पहिल्या षटकातील पुढील चेंडू पॉवर प्लेचं हे षटक आहे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न सदाने प्रयत्न केला समोरच्या दिशेने इनफिल्डला भेदण्याचा, पण चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये जिथे डॉट बॉलची सांगता होतीये. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या मॅचमध्ये 48 धावा आपण बघितल्या, त्याचा यशस्वी पाठलाग बघितला. मागील मॅचमध्ये 50 पार धावा बघितल्या आणि त्याचा पाठलाग होताना नाही पाहिलाय. 2 वेगळे अंतर पहिल्या 2 मॅचने दाखवल्यात. स्विच काढण्याचा प्रयत्न चेंडूला लेग स्टंपच्या बाहेर हाताळलं गेलं. त्याचं कारण एकच होतं की फलंदाजाने मन बनवलेलं होतं, पोझिशन बदलली होती आणि त्या स्विचेटच्या प्रयत्नामध्ये सदाला अपयश जरूर आलं, पण 1 धावेपासून वंचित नाही ठेवू शकलेत गोलंदाज. सिंगल धाव. धावफलकाचं खातं ओपन. धावफलकाचा श्री गणेशा झाला. पंचक्रोशी प्रीमियर लीग आहे. पहिला सामना सगळं जुळून घेण्यासाठी जातो. कोणत्या बाबी जुळवल्या जातात त्या अगोदर हा बॉल आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न लावडा पील पंचांकडे खेळली गेली आहे. एक्सप्रेशन कोणतंही पंचा चेहऱ्यावरती नाहीये. इतका मोठा उत्साह अपील मध्ये आहे, पण हल्लीच्या प्रगत क्रिकेटमध्ये एक गोष्ट मात्र आपण साफ बघितली आहे. बहुतांश ठिकाणी मग ते व्यावसायिक पटलावरती खेळणारे खेळाडू असोत किंवा ग्रामीण क्रिकेट खेळणारे खेळाडू, अपीलचा उत्साह हा कधीच कमी झालेला नाही कोणत्याही स्थितीमध्ये, सिच्युएशन मध्ये. नक्की काय घडले या चेंडूवरती. अनिकेत स्ट्राइक एंड वरती होते. येस, फलंदाज बाद. अनिकेतला मैदान सोडावं लागेल. दुसरा हादरा आणि दुसरा धक्का तो टीम महामाया सुपर स्ट्रायकर सुडेवाडी या संघाला लागला जातोय. सतीश आला नवीन फलंदाज अनिकेतची जागा घेण्यासाठी. पहिलं षटक यश आणि यशच्या षटकामध्ये घवघवीत यश मिळालंय असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याने केली आहे. ओपनिंग पेअरला तंबूचा रस्ता दाखवलाय. पुन्हा एकदा पावलं चुकल्यात. हे पहिल्यांदा नव्हे, 5, 6, 7 वेळा झाल्यात अनेक गोलंदाज पावलं चुकतायत. आज सकाळी येत असताना जे कोपरी नाक्यापासून आतमध्ये येण्यासाठी जेवढं अंतर आहे तेवढं अंतर जर कोणी चाललं असेल तर मला वाटत नाही पावलं चुकतील. पण आता इथे बाईकने आलेल्यांचा थोडासा त्रास असू शकतो.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय, रनआउटची संधी आहे. ओ नाही, रिस्क घेतला. मोमेंटमला स्वतःकडे ठेवण्याच्या नादामध्ये फेकी नाही केली, फक्त एकदा जाऊ दिली, स्ट्राईक रोटेट झाली. सतीशने त्याचं काम केलं, कारण सदाला आता जास्त स्ट्राईक एंडवरती आणत असताना धावांचा रतीप रचायचा आहे, त्यासाठी केलेला हा प्रयत्न. दुसरी धावपलकावरती लगावली गेली आहे. चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे 5, शेवटचा अंतिम चेंडू बाकी. आतापर्यंत झालेल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये ही पहिली अशी ओव्हर आहे जिथे फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. या व्यतिरिक्त झालेले पॉवर प्ले पुन्हा एकदा, ये क्या ओव्हर आहे. हो, यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण शफल कुठे, बॅकफूट वरती मागच्या बाजूने शफल झाले होते, तो सुद्धा पुढचा बार बाहेर काढून रिव्हर्सचा प्रयत्न. चेंडू प्रॉपर बॅटवरती नाही आला, पण एकदा मिळाली आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाची दाबा आहे 3. चांगलं षटक, यशस्वी षटक, यशचं नावाप्रमाणे यश संपादन करून दिलंय. 2 मोठे ब्रेक थ्रू मिळवल्यात आणि आता दुसऱ्या षटकामध्ये जाण्या अगोदर या ऐकूयात डीजेला. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती तयार. गोलंदाजाचं नाव प्लीज. मोहन. मोहनच्या हातामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षण बिखुरलंय, पॉवर प्ले संपले आणि पॉवर प्ले संपल्यानंतर आता जे 2ची मर्यादा होती ती आता वाढली आहे. सर्कलमध्ये 4 खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. ओ ये क्या हुआ, मोए 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 मोए. सदा जाता जाताना सुद्धा तिथे सदाला उशीर झालाय. येस, इट्स अ नो बॉल. पंचाने नो बॉल घोषित केलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट सुद्धा असेल. ओनली फ्री हिट. नो बॉल होता त्यामुळे फ्री हिट मिळणार आहे. सुरुवात खराब मोहनची. हातातून चेंडू निसटला आणि जास्त उंच हवेमध्ये जात असताना फ्लाईट मोठी घेतली, खेळपट्टीच्या डायरेक्टली बाहेर गेला. अतिरिक्त धाव. फ्री हिट वरती बघूयात सदा काय करतायत. सदाची अदा अजूनपर्यंत तरी दिसलेली नाहीये. चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल आलाय. वन्स अगेन डॉट. निर्धावांची संख्या जितकी वाढेल, जितके डॉट बॉल्स येतील, तितकं दडपण फलंदाजावरती वाढणार आहे. 1 डॉट बॉल इज इक्वल 1 बाउंड्री. म्हणजेच काय तर तुम्हाला एका डॉट बरोबरच एक बाउंड्री आणावी लागणार आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मिडॉपमध्ये तैनात होता, चेंडूला फॉलो करून पकडण्याचा प्रयत्न करतात, तोपर्यंत चेंडू नाही थांबत. चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पार. चौकार. येस, थँक्यू डीजे. इथे मध्येच बॉलरला थांबावं लागेल कारण पंचांनी दंडित केलंय. जर्क थ्रो बॉलिंग आणि म्हणूनच गोलंदाजाला दंडित करण्यात आले. 9 वरती चौकार. आता या 5 धाबा धावपलकामध्ये ऍड होताना दिसतील. सगळं काही चांगलं चालू होतं, कुशल मंगल चालू होतं, पण गरम दुधामध्ये मिठाचा खडा पडावा आणि दूध नासावं अशा प्रकारची स्थिती काहीशी मैदानामध्ये झाली आहे. कारण गोलंदाजाला बदलावं लागते. 5 धावा बक्षीस स्वरूपाने येत आहेत. सदाची आदा दाखवण्यासाठी सदाला वेळ दिला गेलाय. आता नवीन गोलंदाज सईम. हो हो, सईम आलाय. सदा समोर. फ्रीट कंटिन्यू असेल. हो, फ्रीट नाही फेकेल, अगोदरच आहे ना. पण बघा, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे आणि एक सूचना सुद्धा आहे सगळ्यांना. फ्री हिटच्या नंतरचा बॉल तो फ्री हिट नसता. सॉरी, जर का थ्रो बॉलिंगने नो बॉल आला त्याच्यावरचा नंतरचा बॉल तो फ्री हिट नसेल. राईट, ओके, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
हो यावेळेला व्हॉट अ शॉट. सच अ ग्रेट शॉट बाय सदा. म्हणून म्हटलं सदाची आदा बघण्यासारखी असते म्हणूनच त्याच्यावरती सगळे फिदा आहेत. सदा की आदा इसलिए सब है सदा के ऊपर फिदा. षटकार 6 धावा. थँक्यू. 15 धाबा. थँक्यू. 15 धाबा धावपलकावरती या षटकारांची धावपलक वेगाने वाढले. सदा यावेळेला सफल झालेत. पहिला इकडे नंतर तिकडे लॉंग लेग. येस इट्स अ क्लिअर बाउंड्री. चेंडू सी मारेगा पार. चौकार 4 धाबा. षटकारानंतर चौकार आला. धावा धावपलकावरती 19. हो यावेळेला समोरच्या दिशेने बॉलरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं जाते तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. ओपनिंग पेअर मैदानाबाहेर गेल्यानंतर मिडल ऑर्डरची कमान कशा प्रकारे सांभाळायची ही सदाला माहिती आणि सदाने पुरेपूरपणे ती सांभाळत असताना धावपलकर धाबा 20. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. बघूयात या चेंडूवरती काय करताय सहीमच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा मोठा. हो व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. ओ व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. इट्स अ स्टनिंग कॅच. फलंदाज सतीश बाद. थँक्यू. चला रोहन नवीन गोलंदाजी मार्क वरती. ज्या वेळेला पंचक्रोशीमधील काही अष्टपैलू खेळाडूंची नावं अशी डोळ्यासमोर येतात त्याच्यामध्ये रोहनचा सुद्धा उल्लेख केला जातो. गेली कित्येक वर्ष रोहन या पंचक्रोशी अंतर्गत खेळतात आणि त्यांचा सदाबार खेळ सर्वांनी बघितलाय आणि सदाबारशीच रोहन हे बॅटल सुद्धा बघायला आवडेल आता सगळ्यांना. समोर डाऊन दी ग्राउंड. चेंडूंचा हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. त्यानं टिपलाय झेल. रोहनने आल्या आल्या मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. सदाला माघारी धाडलंय. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. थँक्यू डेसे. सदा बाद. ज्या सदाने सदाबार बॅटिंग केली 2 चौकार एक षटकार लगावला होता तो मैदानात बाहेर गेला आणि आता त्याची जागा घेण्यासाठी कमलेश मैदानात आलाय. रोहनने मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिला 3रं षटक हाताळत असताना. रोहनचा चेंडू लेग स्टंपवरचा. त्याला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंगलेगच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक दूरवरती राहील. खराब डिलिव्हरी होती. त्याचा खरपूस समाचार. हुकद्वारे फटका खेळलाय. येत आहेत 4 धाबा. चौकार. सदाने एक रिझन दिली की डबल माइंड मी झालो होतो.
पण इथे सिंगल माइंडने खूप चांगला खेळ होत होता, त्यामुळे डबल माइंड होण्याची गरज नव्हती. यावरचा चेंडू लेग स्टंपवरचा होता. हुक करण्यासाठी खूप सारा अवधी शिल्लक होता आणि त्याचा फायदा उचलत असताना कमलेशने खूप चांगल्या रीतीने फटक्याला एक्झिक्यूट केलं आणि डीपमध्ये प्रोटेक्शन तितकंसं नसल्या कारणाने 4 धावा सुद्धा मिळाल्यात. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू समोर फोरमचा वापर करून खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, त्याने सुद्धा डिप्लाय शेल. वन्स अगेन वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज दया मैदानाच्या आतमध्ये आला आणि दया आल्यानंतर आता दया करून चालणार नाहीये. इथे तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील, धावांचा रतीब रचावा लागणार आहे. मागील 2 मॅचचा ग्राफ जर बघितलात, 50 पार ही मॅन्डेटरी बनून राहिली आहे. या स्थितीमध्ये, या सिच्युएशनमध्ये उन्हाचा कडाका आता चालू झाला आणि असं असताना धावांचा डोंगर रचल्या वगैरे पर्याय नाहीये. रोहनचा पुढील चेंडू, काय जबरदस्त कट केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. कर्णधाराचं मी कौतुक करेल, खास करून या फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या. ज्या पद्धतीने त्याने फिल्डिंग सजवले अकॉर्डिंग टू दी फील्ड बॉलिंग होतीये. फलंदाज ज्यावेळेला फटका खेळतात त्यावेळेला त्या फटक्यावरती खेळाडू उभा आहे, झेल घेतले जात आहेत, फील्ड केले जात आहे, चौकार अडवले जात आहेत. हेच तर खेळ एखाद्या कर्णधाराचं कौशल्य असतं आणि ते कौशल्य दाखवत असताना खूप चांगली कप्तानी. धापलकर धावा 24. पायावरचा चेंडू लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे इथे सुद्धा. अजून एक कॅच. मी ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो, ज्या गोष्टी चर्चा करत होतो, त्याला सार्थ कामगिरी मैदानात होती. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. गॉन. थँक्यू डीजे. फलंदाज बाद. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज ऋतिक आलाय. चेंडूचा खेळ जर आपण बघाल तर झालाय 5. रोहनने खूप मोठा कमबॅक करून दिला. 3 विकेट त्याच्यामध्ये घेतल्यात. एक चौकार जरूर आलाय, पण त्या चौकाराला हाईड केलं काहीसे या विकेट्सने असं म्हणावं लागेल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पुन्हा एकदा डॉट. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचं षटक येण्या अगोदर यापुढील होणारे मॅच जय हनुमान सुपर किंग रेवली विपक्ष श्री मानाई देवी पॉवर हिटर्स. रेवली वर्सेस श्री मानाई देवी पॉवर हिटर्स. दोन्ही संघाचे कर्णधार या. जय हनुमान सुपर किंग रेवली विपक्ष श्री मानाई देवी पॉवर हिटर. दोन्ही संघाचे कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी आत्ताच येऊन तुम्हाला थांबायचंय. संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग दापोली यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 4. या 4थ्या पर्वासाठी ज्याने ज्याने या स्पर्धेला प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या योगदान दिलंय, सहकार्य केलंय, त्या सर्वांचं मनापासून आभार. काहींचं नामोल्लेखन आपण करणार आहोत. त्या अगोदर जाऊयात शेवटच्या षटकाकडे, ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होते. मिस्टर शशिकांत. दया त्याच्या समोर आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये तैनात होता, त्याने चेंडूला अडवलं. तोपर्यंत एक धाव आली. आपण ज्या 50+ धावांचा विचार करत होतो किंवा त्याची चर्चा करत होतो, त्या 50 धावांपर्यंत पोहोचणं शक्य झालं नाही. आतापर्यंतची स्थिती बघता, पण येणाऱ्या 5 चेंडूवरती जर का 4 ते 5 मोठे फटके आले तर त्या 50 पार सहज करू शकतात आणि ती क्षमता किंवा
त्या फटक्यांना बनवणं ही फलंदाजांची गरज असणार आहे, त्या संघाची गरज असणार आहे. चेंडू काही काळ थयमध्ये जरूर राहिला. टॅप केला चेंडू, रनआउटची संधी, यावेळेला नो बॉल. ओ, पंचाने नो बॉल घोषित केला आणि त्याच्यावरती 2 धाबा या चपळीने धावून पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा जग बॉलिंग, बॉल चेंज करावा लागेल. परंपरा चालू, परंपरा तशीच राहिली आहे. पहिले षटक चांगलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये जर्क बॉलर घोषित केला गेला, तो बाद. आता तिसरं षटक चांगलं आल्यानंतर चौथा गोलंदाज पुन्हा बाद. या स्पर्धेच्या नियमानुसार तुम्ही इथे थ्रो बॉलिंग करू शकत नाही आहात, त्यामुळे तुम्हाला जे काही बॉलर चूज करायचे आहेत ते अकॉर्डिंग टू द रूल्स. नवीन बॉलर देवेश आलाय बॉलिंग मार्क वरती आणि तो बॉलिंग मार्क वरती येत असताना स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा दया, ऋतिक आहे, माफ करा, दया नॉन स्ट्राईक एंडवरती उभे आहेत. किती सुंदर नजारा आहे ज्यावेळेला तुम्ही या व्यासपीठावरती बसून समालोचन करता किंवा मॅच बघत असता. बरोबर विकेट किपरच्या मागे ट्रेन येत जात असतात, रंगबेरंगी ट्रेन. ओ फुलटॉस, अशा प्रकारच्या इन्व्हिटेशनचा स्वीकार केल्यामुळे कोण राहत नाही आणि इथं तो स्वीकार करत असताना चेंडूला सरळ पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. षटकार आला, षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा देवेश, फुलटॉस, पुन्हा एकदा चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक यावेळेला चेंडू खाली आहे. सुंदर झेल, मस्त कॅच आणि त्या कॅचद्वारे फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. ऋतिकच्या चेहऱ्यावरती ते नैराश्य आहे, कारण त्याला अजून षटकावरती षटकार लगवायचे होते, स्लॉगरमध्ये हाणामारी करायची होती, त्याच्यामध्ये धावांचा उद्धार करण्याचा एक तो दृष्टिकोन दिसून येत होता, पण शेवटी फलंदाज बाद झालेत. बाद होत असताना थँक्यू. दर्शन, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. चला, दर्शन मैदानाच्या आतमध्ये आलाय. देवेशचा पुढील चेंडू दर्शनसाठी, फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एकच धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दर्शनला नोलूक खेळायचं होतं कदाचित, पण तिथं बघून फटका खेळावा लागलाय, कारण संघाची ती गरज होती. सिंगल आला, धावपल करती धावा. 36, 36 वरती 7. सर्वात मोठा गॅप कुठे राहिलाय या पहिल्या इनिंग मधला मोठा इम्पॅक्ट काय, तर यावेळेला बॅटची काढा घेऊन चेंडू मागे निघून चालला, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू वरती. ओ, पाय घसरला, इरादा फसला, चेंडू निघून गेला सीमारेखा पार, चौकार. पण कशा पद्धतीने फटका खेळला होता, शफल झाले ते. बॅटची आतली काढा घेऊन हलकीशी एज घेऊन जो इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक फाईन लेगचा तैनात होता त्याला भेदून चेंडू गेला लॉंग लेगच्या दिशेनं. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक त्याला बॅक करण्यासाठी आला जरूर, पण त्याचा फायदा नाही झाला, पाय घसरला, त्यामुळे चेंडू सरळ निघून सीमारेखा पार गेलाय. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम चेंडू, यावेळेला फुलटॉस, बीमर वरती चौकार. टोटल 5.
थँक्यू. इथे मागाशी 2-3 वेळा थँक्यू रिजे 2 वेळा असे अटेम्प्ट आपण बघितले. धावा बनत नव्हते त्यावेळेला बनवण्यासाठी मदत झाली असं म्हणावं लागेल. म्हणजेच गोलंदाजांना फक्त सरळ बॉलिंग करायची होती. तिथे कोणत्याही प्रकारे एक्स्ट्रा ऑर्डनरी काही एफर्ट टाकायचे नव्हते. ऑलरेडी प्लॅटफॉर्म सेट होता. 7 विकेट गेल्यात. असं असताना सुद्धा चुकीचा चेंडू हाताळणं म्हणजेच येस तिसऱ्या पंचाने रेफर केलं फिल्डिंग करणाऱ्या टीमने पंचाच्या निर्णयाला चॅलेंज. आता तो चेक केलं जाणार. आपण सगळ्यांनी जे 12th मॅन आहेत तुम्ही राईट साईडला या साईडला राईट साईडला या. सगळे 12th मॅन आहेत त्यांनी राईट साईडला या. आमचे कमिटी मेंबर्स नाही आमचे अंपायर सुद्धा आहेत ते चेक करतील. बीमर का नो है या नहीं ये देखना है. बहुत ही इंपॉर्टेंट डिसीजन रहेगा ये क्योंकि चलिए नो आ चुका है. इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांनी हा नो बॉलचा इशारा दिलाय. चला जाऊयात पुढील फ्री हिट कडे जिथे पहिला बॉल नो बॉल आला होता. या अगोदरचा माफ करा 5वा बॉल इनसाइड आउट. हो हो काय प्रत्युत्तर आहे. काय प्रत्युत्तर आहे. नो बॉल नंतर त्यानंतरचा चेंडू काही असा हाताळला. त्या चेंडूवरती कोणती धाव येऊ दिली नाही. धावफलक थांबलेलं 45 वरती 46 धावांचं लक्ष. चला यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. सो दोन्ही कर्णधार या. 46 इज द टार्गेट. त्या अगोदर जय हनुमान सुपर किंग रेवली विपक्ष श्री मानाई देवी पॉवर हिटर्स या संघाचे कर्णधार. चला या लवकर. आदरणीय दीपकजींच्या शुभार्थे टॉस केला जाईल. चला या कर्णधार आलेत का दोन्ही. तू एकटाच आलाय दुसरा. अच्छा तू पण आहे का इकडे. चला काटा असा पुकार आणि काटा आलाय. जय हनुमान सुपर किंग रेवली संघाने टॉस जिंकलाय. साहेब धन्यवाद. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. निर्णय काय असेल. बॉलिंग करू आम्ही. मगाचपासूनच्या मॅचेस जे काही सामने झाले त्याच्यामध्ये पहिला चेस बघितला दुसरा डिफेंड बघितला. आत्ताची मॅच 46 ची बनली आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. आम्ही कमीत कमी 40 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. इथे आल्यानंतर या वर्षीचं पंचक्रोशी प्रीमियर लीगचं आयोजन कसं वाटलं आणि आतापर्यंतची जी काही संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग दापोलीची जी प्रगती झाली आहे ही कमिटी झाल्यानंतर त्याबद्दल काय म्हणाल. गेली 4 वर्ष संलग्न प्रतिष्ठान पंचक्रोशी दापोली उत्तम असं आयोजन करत आहे आणि याच्या पुढे पण त्यांनी करावं. या आयोजनामुळे चांगले प्लेयर्स आपल्याला बघायला मिळतात आणि हेच पुढे त्यांनी कंटिन्यू करत राहावं. उत्तम आयोजन. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. दुसऱ्या बाजूला आमचे श्री मानादेवी पॉवर हिटर्स टॉस हरलाय. बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे. आम्ही कमीत कमी 45 प्लस करण्याचा प्रयत्न करू. 45 साठी असे कोणते महत्त्वाचे फलंदाज ज्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे त्यांना तुम्हाला असं वाटतं की त्याने क्लिक झाले तर या धावा बनू शकतात. प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वच बेस्ट आहेत. तसेच कमलेश एक आहे, सूरज, हर्ष, सनी असे 4-5 प्लेयर आहेत. त्यांच्याकडून मला अपेक्षा आहे. तुमच्यासाठी काय आहे पंचक्रोशी प्रीमियर लीग इथं आल्यानंतर हे संपूर्ण आयोजन आणि या सर्व बाबी बघता. पंचक्रोशी क्रिकेट कमिटी विभाग दापोली दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांनी आयोजन चांगल्या प्रकारे केले. सलग 4था वर्ष आहे. त्यांनी त्यांच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम जय हनुमान सुपर किंग रेवली संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि श्री मानाईदेवी पॉवर हिटर्स या संघाला
बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. यानंतरची होणारी ही मॅच सुद्धा ताकदवर दोन संघांमध्ये आहे. त्यांचे दोन्ही संघाचे जर का गुणवत्ता बघितली तर पूर्णपणे तुल्यबळ आहेत, समान आहे आणि त्यामुळे ती रंगत सुद्धा बघण्यासारखी असेल. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली 46 धावांची अफरातफरी आपण बघणार आहोत. एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जॉईन होते. स्टेट इन विथ विराट नेटवर्क. थँक्यू. ओहो, पहिलाच बॉल, पहिल्याच चेंडूवरती आम्ही काय बोलायच्या अगोदरच टाळ्या वाजल्यात, म्हणजे त्या फटक्यामध्ये किती दम होता बघा. येस, इट्स अ गॉन फॉर 6. स्विचचा फटका कव्हर पॉइंटला टार्गेट, चेंडू गेला सीमारेगा पार, दमदार षटकार. म्हणतात ना, पहिला मारा सॉलिड मारा. पहिल्या चेंडूवरती असा फटका मारणं म्हणजे गोलंदाजाच्या दिमागावरती आघात करण्यासारखं आहे. हो, या वेळेला उजव्या बाहेरचा. नाही नाही नाही, या दिमाग पे आघात नाही था. हे दिमागावरती आघात केलेला नव्हता. हा तर एक आपोआप बॅट फ्लो मध्ये आलेला षटकार होता असे बॉलर सांगतात. पण फलंदाज पुन्हा एकदा तयार. ती चेतावणी. हो हो, वन्स अगेन उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, चांगला कंट्रोल. सोपं नाही राहत ज्यावेळेला पहिल्याच चेंडूवरती असा मोठा फटक्यानंतर परत पलटवार करणं, कमबॅक करणं, पण बॉलरने करून दाखवलंय आणि त्याच्यासाठी विशेष कौतुक अभिचं. उत्तम आणि अभय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अभयने बॅटिंगमध्ये तितकी चांगली कमाल केली नव्हती. व्हेरी फर्स्ट बॉलर त्याची विकेट आली होती आणि तो अभय पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. अपील तर मोठ्या प्रमाणात केली गेली, एकदम लाऊडली केली गेली. म्हणून मगाशी मी मनीष म्हटलं होतं ना, भरपूर अशा टीम्स आहेत, खेळाडू आहेत, त्यांच्या अपीलमधला उत्साह बघण्यासारखा असतो आणि तो अपीलमधला उत्साह पंचांना कधी कधी मजबूर करतो डिसिजन बदलण्यासाठी आणि त्यानंतरचं ब्लेमिंग मात्र पंचावरती येतं. आता हा शेवटी पार्ट ऑफ गेम आहे, त्यामुळे या गोष्टी होतच राहणार आहेत. पुन्हा एकदा क्या बात आहे, का अनुशासन आहे बॉलिंगमध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि षटकारानंतर लगातार 4 चेंडूंची फटकार, म्हणजेच काय 4 डॉट हाताळल्यात. याला म्हणतात खरं टिट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर देणं काय असतं हे दाखवत असताना गोलंदाज. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. लास्ट बॉल. ओ, पुन्हा एकदा 1 तेरी तो 5 मेरी, हमने देखी है बहुत दुनियादारी असं सांगत असताना गोलंदाजाने ओव्हरला फिनिश केलंय. व्हॉट अ फिनिश बाय दी अभी. 6 धावा धावपल पहिले षटक समाप्त. बिनबाद टीम माऊली 11. अभिने सांगितलं किती उन्हाळे, किती पावसाळे, किती वेळ प्रॅक्टिस किंवा किती आम्ही क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व असतो. दबावाला कसं झुगारायचंय, दबावाला कसं हँडल करायचंय हे सर्व दाखवत असताना 5 लगातार डॉट बॉल. आणि या 5 डॉट बॉलने काय होणार आहे, मोमेंटम तर बदलणार. दुसरी गोष्ट, नॉन स्ट्राईक एंडला असणाऱ्या फलंदाजावरती त्याचा त्राण थोडासा वाढणार, ताण थोडासा वाढणार. स्ट्राईक एंडला जो बॅटर होता त्याला आता धाव घेण्याची भरपूर इच्छा होणार आणि असं होत असताना कदाचित चुका होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण तसं काय घडेल का. सदा नवीन गोलंदाजी मार्कमध्ये. सदाचा पहिला चेंडू राऊंड विकेट येत असताना बाहेरच्या दिशेने कट केलंय चेंडूला. कट केल्यानंतर पटकन यष्टरक्षकाने गॅदर केलं. डॉट बॉलची सांगता. पहिला चेंडूवरती निर्धाव. लास्ट 6 चेंडू जर बघाल तर त्याच्यावरती कोणती धाव आलेली नाहीये. शफलून खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने आले. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न जरूर करतायत पण बिलकुल डाऊन दी ग्राउंड चेंडू आला, बरोबर स्टंपच्या मागे, बिहाइंड दी बॉलर.
आणि सर्कलच्या आतमध्ये चेंडू पडत असताना त्याच्यावरती एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. 6 चेंडूनंतर 7व्या चेंडूवरती आले सिंगल. 8 बॉल म्हणजे 2 बॉल झालेत आणि 7 धाबा धावफलकावरती. हो पुन्हा एकदा तोच फेरफटका. 80% फटके जे आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे ऑन साईडला खेळले जातात. त्याचं कारण काय असावं याचा शोध अजून कोणी लावलेला नाहीये. एकच, जो तो येणार तो ऑन साईडला ताकद जास्त लावण्याचा प्रयत्न करणार. यावेळेला चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सदा ची अदा पुन्हा एकदा दिसली आहे. फलंदाज बाद. थँक्यू 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 डीजे. धावफलकावरती धावा 7 आहेत आणि उत्तम बाद झालाय. अभय मैदानाच्या आतमध्ये असताना नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. रोहन मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि रोहन आल्यानंतर आता रोहनची जबाबदारी थोडीशी वाढली आहे. मिडल ऑर्डरमध्ये जी कामगिरी सदाने केली होती ती ध्यानात ठेवून बॅटिंग करावे लागणार आहे रोहनला. निराश चेहरा उत्तम यांचा. उत्तमने पहिला षटकार लगावला होता. असं वाटलं होतं की उत्तम हा सामना 2-3 षटकामध्ये फिनिश करेल. ज्या पद्धतीने त्याने पहिला फटका मारला होता सगळ्यांनी टाळ्याचा गजर केला होता त्या फटक्यावरती. पण त्यानंतर घोर निराशा त्याच्या हातामध्ये आली. क्रिकेट इसी का नाम आहे दोस्तो. क्रिकेट यालाच म्हणतात. कधी हार, कधी जीत, कधी यश, कधी अपयश, कधी चांगलं, कधी वाईट. अप्स अँड डाऊन नेहमी चालू राहतात. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला या साऱ्या गोष्टी ध्यानात ठेवूनच रिॲक्ट करावं लागतं. त्या स्थितीला सामोरं जावं लागतं. म्हणतात ना, चांगल्या वेळेला माजू नका आणि वाईट वेळेत कोणती गोष्ट करण्यासाठी लाजू नका. जो काही ह्या ज्या काही म्हणी आहेत त्या मॅच होतात क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू फेस करत असताना रोहनने ऑन साईडला चेंडूला टोलावलंय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने चेंडूला जोपर्यंत गॅदर केलं तोपर्यंत सिंगल दाब आली. पूलचा फटका जो आहे त्याला खेळण्याचा प्रयत्न जास्त करून होतो. पण त्यावेळेला पूलचा फटका खेळत असताना काही क्रिकेटिंग स्ट्रोक असतात त्याच्यामध्ये आपण हुकचा उल्लेख करतो, कटचा उल्लेख करतो, ड्राईव्हचा उल्लेख करतो. या साऱ्या गोष्टींचा विसर पडला. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग. क्रिकेट तुम्हाला भरपूर साऱ्या फटक्यांना खेळण्यासाठी सांगत असतो पण आपण एकच फटक्याकडे जातो. षटक क्रमांक मला वाटते दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 9. एका गड्याच्या मोबदल्यात टीम माऊली 11. दोन षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. तिसरं षटक घेऊन दया आलाय. दया समोर अभय. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जात असताना अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. पुढच्या मॅचची तयारी करून घ्यायची दोन्ही संघांनी. जी काही टीम मिटिंग, टीम हडळ बोलवायची ती बोलवा, जी चर्चा करायची ती करा. फलंदाजाने तयार राहायचं बॅटिंगसाठी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने आपल्या पोझिशन ठरवायच्यात. हो पुन्हा एकदा एक गोष्ट मात्र क्लिअरली दिसून आल्या. माऊली 11 मध्ये प्रत्येक चेंडू षटकार बनणार हा माइंडसेट आहे आणि त्यामुळे कदाचित या धावा बनत नाहीयेत आणि त्यामुळे निर्धाव चेंडूंची संख्या वाढली आहे. हो यावेळेला पायामधला चेंडू नाव न ताव सरळ पाठवून दिलाय सीमारेखा पार. षटकार. थँक्यू थँक्यू. बॅट्सस्विंग बघा किती फास्ट होता. पायामधले टाकलेला चेंडू आणि त्या चेंडूला सरळ सीमारेखा पार पाठवत असताना आलेला षटकार. या षटकाराने धावफलक वेगाने वाढलं
पण एक गोष्ट मात्र क्लिअर आहे, जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारचे फटके मारत नाही तोपर्यंत या मॅचच्या जवळ येणार नाही. त्यामुळे हा माइंडसेट क्लिअर आहे की एव्हरी बॉल हा षटकारासाठी जाणं, एव्हरी बॉल हा चौकारासाठी जाणं. पण चांगला कमबॅक, राऊंड विकेट येत असताना मोठा अँगल बनवला गेला आणि सरळ फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न त्याच्यावरती आलाय. डॉट. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 धावपलकरती धाबा झाल्यात 16. 46चा पाठलाग आहे. शॉर्टबॉल आणि त्या शॉर्टबॉल वरती उसळी तितकी अपेक्षित नाहीये. गॅप मधून चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे होता, तो राहिला दर्शक, फंबल होऊन येतोय चौकात. थँक्यू, धन्यवाद डीजे. संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग दापोली. येस सर. बॉल 4 2 बॉल बाकी आहे. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. चौकार आला त्यानंतर पुन्हा एकदा अभय. अभयने पुन्हा एकदा टोलावलं. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून झाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे फक्त एकच धाव. या मॅचला वेगळं वलय प्राप्त करण्यासाठी मोठा फटका अपेक्षित असणार आहे या चेंडूवरती. हा चेंडू निर्णायक आहे, गेम चेंजर असणार आहे, मोमेंटमला आदान प्रदान करणारा असणार आहे. रोहनकडे ती जबाबदारी या चेंडूला मोठं करण्याची. काय रोहन या चेंडूला मोठं करेल का? धावपलकरती धाबा आहेत 21-21. येणारे चेंडू शिल्लक आहेत 7. धावांची गरज आहे 25. काय करेल या चेंडूवरती? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ, खाली, आर पार. दुसरी कंप्लीट. बघा इथे तिसऱ्याची तयारी जर का पहिल्या धावेपासून घेतली असती तर कदाचित झालं सुद्धा असतं. पण जर तरला क्रिकेटमध्ये थारा कुठे असतो? तो बिनथारेवाली गोष्ट आहे. चला 6-23 या इक्वेशन मध्ये मॅच आली आहे. या इकडे डिझेल आणि त्यानंतर वळूयात मॅचच्या दिशेने. थँक्यू, धन्यवाद डीजे. धावपलकावरती धाबा जर आपण बघितलं तर झाल्यात 23. म्हणजे अजूनही 23 धावांची गरज. अर्ध्या झाल्यात, अर्ध्या हव्यात, पण चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 1/4. येस किती? मंगेश आलाय. मंगेशच्या हातामध्ये चेंडू. 6-23. पहिल्या 2 चेंडूवरती या मॅचचा रिझल्ट क्लिअर होण्यासारखा असणार आहे. पहिला चेंडू दुरून खेळलाय, स्वतःला टर्न केलाय, बॅट्सविंग फास्ट होता, चेंडूची गती कमी. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धाबा धावून कंप्लीट. 3 षटकार जर का आले गेले तर मात्र ही मॅच इथून टर्न होऊ शकते. येस नेक्स्ट बॉल साठी तयार. पुन्हा एकदा मंगेश, त्याच्यासमोर अभय असणार आहे. अभय 15 धावांवरती खेळतोय. सुरुवातीच्या क्षणाला आलेले 8 डॉट या मॅचचा रिझल्टला वेगळी दिशा देणारे ठरले. लेट्स सी काय घडतंय. पहिला षटकारांची गिनती करत असताना आलेला अभयच्या बॅटमधून दणदणीत, खणखणीत, लाजवाब, शानदार, बहारदार, अफलातून षटकार. 6 धाबा. थँक्यू. अभय आता निर्भय म्हणून मैदानाच्या बॅटिंग करतोय आणि ती बॅटिंग करत असताना आता विजयाची चाहूल लागली आहे. हा सामना अजून संपलेला नाहीये. या सामन्यामध्ये अजून दम आहे. या सामन्यामध्ये खूप काही शिल्लक आहे हे दाखवत असताना अभय
या मॅचला जिंकण्यासाठी अभय आपला सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. मंगेश समोर चॅलेंज आहे मोठं या अभयाच्या झंझावाताला थांबवणं, कारण आता 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 चेंडू 14. वन्स अगेन वन मोर वन अनादर बेगे बॅक टू बॅक 2 in a row. What a shot. देवाची कृपा. बरोबर बरोबर गाणं लावलंय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अशा वेळेला देवाची कृपा असावीच लागते, परंतु आपल्यामध्ये सुद्धा कर्तृत्व असावं लागतं. कर्तृत्व आहे अभयमध्ये. अभयने ते निर्भय होऊन दाखवलंय सुद्धा. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. हे मच निडेड षटकार आहेत. 8 पाहिजेत. 8 म्हणजे गाठ. गाठ वेगळी, पण दुसरी लागते ती वाट, ती सुद्धा वेगळी. आता काय काढणार? 2 चेंडू 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. आमचे टेक्निकल टीम सुद्धा दाखवते आम्हाला स्क्रीनवरती 8ची गरज आहे. पण एक गोष्ट मात्र तिथे दिसते बघा, 8च्या विरुद्ध दिशेला असणारे 3 चेंडू आहेत. त्या 3 चेंडूची 2 टोकं जर जोडली आणि तिथून मधीने एक लाईन मारली, ते सुद्धा 8च होतात. म्हणजे पॉसिबिलिटी जास्त आहे. 3 मध्ये 8 होण्याची शक्यता जास्त आहे. असं असताना बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल, नेक्स्ट बॉल, नेक्स्ट बॉल. येस, इट्स अ पॉवरफुल, वंडरफुल, अफलातून अँड गेम चेंजिंग सिक्सर बाय द अभय. इट्स नॉट अभय, दिस इज द निर्भय. व्हॉट अ शॉट. बघा कशा पद्धतीनं. माझं नाव, थँक्यू डीजे, माझं नाव चुकून अभय आहे, मी तसं निर्भय आहे. हे दाखवत असताना लगातार 3 षटकार. आता 2 मध्ये 2. 6 धावा आल्या. आणि म्हणतात ना, स्वतःच्या मनगटावरती जर का किंवा हातावरती खांद्यावरती विश्वास तुम्हाला असेल तर मात्र दुसऱ्याच्या सहाऱ्याची गरज लागत नाही. आणि हे दाखवत असताना अभय, मगाचपर्यंत आपण तोच विचार करत होतो की प्रत्येक चेंडूवरती काय षटकारच मारायचा आहे, पण हा माझा नॅचरल खेळ आहे, नैसर्गिक खेळ आहे, हा माझा कोर खेळ आहे. आणि असं असताना त्या खेळाला योग्य तो न्याय देत असताना 33 नॉट आउट. व्हॉट अ इनिंग. 44 मध्ये 33चं कॉन्ट्रीब्युशन. इट्स अ हायर साईड. हो, यावेळेला चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट. क्रिकेट किसी का आज तक मोहताज नहीं बना है, नाही बनेगा. 1 बॉल 2 वरती मॅच थांबली आहे. अभयची विकेट. पण अभयच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. व्हॉट अ बॅटिंग बाय अभय. फुल्लातून खेळ त्याने दाखवलाय आणि आता त्याची जागा घेण्यासाठी देखील मैदानात जातोय. यस डीजे. थँक्यू. देवाची कृपा. मगाशी गाणं लागलं होतं, देवाची कृपा आम्हावर. त्याच्या पुढचं लाईन ती कोल्याना पोचते समिंदर, तसं आहे. पण आम्हाला आनंद देतोय क्रिकेट असं म्हणावं लागेल. आणि खरोखर तो आनंद देणारा हा क्रिकेट बघा कशा वळणावरती येऊन थांबलाय. जी माऊली 11 आता विजयाच्या उंबरठ्यावर येऊन थांबली होती, तिला आता थोडंसं टेन्शन आलं. नव्यानं येणारा फलंदाज स्ट्राईक एंडवरती असणार आहे आणि त्याच्या समोर मंगेश पुन्हा एकदा सज्ज होईल. ज्या मंगेशच्या गोलंदाजीमध्ये लगातार 3 षटकार आलेत, पण त्याच्याकडे एक पॉझिटिव्ह गोष्ट कोणती आहे तर त्याच्या षटकामध्ये विकेट सुद्धा आली आहे. आता ही मॅच कोणाच्या बाजूने झुकली आहे हे कोणालाही सांगणं, म्हणजे कोणी भाकीत करणं तितकं सोपं नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अलंकृत कार्पेट निघून चाललाय. सदाच्या हातामध्ये चेंडू. काय इथे रनआउट, रनआउट, रनआउट. चरपानी गडी बाद होईल का? ओ ये क्या हुआ? इट्स अ नो बॉल. ओ ये क्या हुआ? नो +1. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला माऊली 11 या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये श्री महामाया सुपर स्ट्रायकर सुरेवाडी संघ. व्हॉट अ मॅच. या मॅचने सांगितलं की दुपार झाली, बॉल ट्रॅव्हल व्हायला सुरुवात झाली. या मॅचने सांगून दिलंय, त्यामुळे आता प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज याच पद्धतीनं बनणार आहेत. आता झालेला मॅचचा
मानकरी सामनावीर हा किताब कोणाला जाईल? 45च्या समोर 47 झाल्यात. एक बॉल ठेवून ही मॅच जिंकली आहे. 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं होतं अभयचं आणि अभयच्या त्या निर्भय खेळाबद्दल त्याला देण्यात येतोय हा सामना.